असं कर तू कसबा प्रीमियर लीग 2026 चे पहिले पदार्पण आहे या वर्षातील आणि 8 संघ मालक त्यांचे 8 संघ आणि या सगळ्यांचे मॅचेस होतील 2026 ला। आता अन्सरभाई आम्हाला सांगतील, कॉमेंटेटर समालोचक यांनी सांभाळलेला आहे पूर्ण ट्रॉफीसाठी। धन्यवाद अदनान भाई। आजचे सामने खेळवण्यात जाणार आहेत। या ग्रुप ए चे सामने आहेत, 4 संघ आहेत। ते 4 संघातील ते 4 संघातले ग्रुप ए चे आहेत ते 2 राऊंड खेळवण्यात येतील। केपीएल म्हणजे कसबा प्रीमियर लीग 2026 पर्व पहिला आणि या पर्वातला हा ग्रुप ए चा 4 संघ, तेज टायटन्स, जिदान टायटन्स, कुदुंडा किंग्स आणि नियाद वॉरियर्स। या ग्रुप ए चे 4 संघ 2 राऊंड खेळवण्यात येणार आहेत। तिथं आलेल्या सर्व खेळाडू व खेळाडूच्या संघाचा कर्णधार व ओनर त्यांचा मी हार्दिक स्वागत करतो। होय ना, खतम। आठ संघ आहेत आणि तुम्ही आता सर्वांचे फोटो बघितलात। बघा कोण कोण ओळखीचे तुमचे आहेत, जरा कमेंट करून मला सांगा। लवकरच आता उद्घाटन होईल आणि मॅचला सुरुवात होईल। प्रत्येकी 4 संघ एक ग्रुपमध्ये विभागलेले 2 आहेत आणि म्हणजे 8 संघ। आज 4 संघांच्या मॅचेस होतील आणि त्यानंतर आज फायनल नाही आहे भाई भारतभाई आंबेडकर, आज फायनल नाही, उद्या परवा दिवशी फायनल होईल। आज 4 संघ खेळतील, प्रत्येकी संघ प्रत्येकासोबत खेळेल आणि याच्यातून 2 संघ सेमीफायनलला पोहोचतील आणि मग उद्या 4 टीम खेळतील, त्याच्यात माझाही संघ असेल आणि त्यातून 2 पोहोचतील सेमीफायनलला आणि परवा दिवशी सेमीफायनलचं पर्व होईल आणि मग फायनल होईल। हा कप आलेला आहे, मोठाच्या मोठा भला मोठा कप आणला यांनी। हे आयोजक आहेत फहद, हो बघा, हे बघा आलं बघा, आणि कप आलेले आहेत। हा चषक उंचावणे म्हणजे मोठी गोष्ट आहे, मोठी पर्वणी आहे। संगमेश्वर तालुक्यातील कसबा गावातील ही पहिलाच पर्व आहे ज्याच्यामध्ये 3 कप आलेत। आयोजन केले अर्शद काझी, फहद काझी आणि हुसेन मापारी यांनी।
80 प्लेयर ज्यांनी रजिस्टर केले आणि ते 80 प्लेयर खेळतील 8 संघातून 10 प्लेयर 9. अय्यान पावसकर यांना मी नम्र विनंती करत होतो कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. अय्यान पावसकर याने लवकरात लवकर कॉमेंट बॉक्स मध्ये यायचंय. नाही असू दे बाबू. समालोचक आहेत अन्सार भाई आमचे आणि तुम्ही पूर्ण मालिका त्यांच्या आवाजात ऐकणार. दमदार आवाज आणि सुंदर मराठी हिंदी कॉमेंट्री तुमच्यासाठी स्पेशल. अर्शद आणि फहद हे काझी हे बंधू आहेत, त्यांनी आयोजन केले. सोबत आहेत हुसेन मापारी, आता फ्रेममध्ये नाही आहेत, येतील लवकरच. आणि माझाही संघ आहे, उद्या माझी मॅच ठेवली त्यांनी. मला नेहमी लेटच करतात लोकही. असो, आपण खेळू उद्या. माझा संघ तुम्ही बघितलायच. ही कसबा प्रीमियर लीग 2026 आहे. आता लवकरच उद्घाटन होईल आणि मॅचेस सुरुवात होतील. आज हा बघा, हे हुसेन मापारी बघा, हे आयोजकांमध्ये आहेत आणि सुंदर नियोजन केले. हे ग्राउंड आहे, मंगेश दिसतात तुम्हाला, आयकॉन प्लेयर मंगेश. आणि सुंदरसं नियोजन, सुंदरसं ग्राउंड आणि तेवढंच सुंदर इथं प्रेक्षक आलेले आहेत, तेवढे सुंदर प्रेक्षक. अर्शद पण तिकडून बघतायत, जर असं मिशीवरती हात फिरवतायत ते. असो, ते कुठल्या संघात नसतील पण बघण्यासाठी नक्कीच आलेत आणि यानेच खेळाडूंचा थोडासा उत्साह वाढतो. लाईव्हचा टाइम टाका, रोज लाईव्ह 9:30-10च्या आसपास भारतबाई चालू होईल आणि तुम्ही मॅचेस बघू शकताय. मी अगदी मला कितीही त्यांनी प्रतिबंधित केलं तरी मी ही विकेटच्या पाठीमागून तुम्हाला सामने दाखवायचा प्रयत्न करेनच. मेरठची टीम ही आलेली आहे आणि 4 संघ आलेत भाई. आता लवकर चालू होईल. होऊ शकते मी थोड्या वेळासाठी ऑफलाईन जाईन पण लगेच परत येईन, कारण माझी बॅटरी थोडीशी डाऊन होते. आणि कॉमेंट्री तुम्ही त्यांच्याच आवाजात ऐकाल, मजा येणार आहे. पहिलं पर्व आहे आणि खरोखर जेवढे खेळ विकसित होतील भारतात, जेवढे तरुण कोकणातून निघतील, बरं ते अंडरआर्म असू देत किंवा ओव्हरआर्म असू देत, पण हे टीम प्लेयर जेवढे निघतील तेवढं आपलं प्राइस किती आहे. प्राइस किती आहे अर्षद? हे किती फात किती प्राइस आहे? प्राइस किती आपला? पहिला 20 आहे, दुसरा 15 आहे. पहिला 20,000. नाझिम खलपे, पहिला प्राइस 20,000 आहे आणि दुसरं 15,000 रुपये प्राइस आहे. प्रथम पारितोषिक आहे 20,000 व आकर्षक चषक. हा, द्वितीय पारितोषिक आहे 15. द्वितीय पारितोषिक आहे 15 व आकर्षक चषक. असेल का जॅकेट किती रे? आणि भाई माझ्या संघाच्या प्रत्येक मॅचला मी 1,000 रुपये बक्षीस लावणार आहे. कोणीही संघ जिंकू दे माझ्या विरुद्ध तरी त्यांना 1,000 रुपये बक्षीस मिळेल आणि हरला तरी त्यांना 1,000 बक्षीस मिळेल. माझ्या टीमच्या वेळेला जो पण मॅच जिंकेल त्याला 1,000 रुपये बक्षीस आहे. आता बघूया, आमची बॅट लग. हा मला माहित नाही कोणाचे बॅट लागायचे. माझ्या संघाच्या विरोधात कोणी जिंकू दे त्याला 1,000 रुपये बक्षीस देणार आहे मी. आणि माझा संघ जिंकला तरी त्याला 1,000 रुपये बक्षीस आहे. आता आयोजक म्हणतात आमचं बॅटलं काय, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये नाही आहेत. चला आता लवकरात लवकर उद्घाटन करून घेऊया, म्हणजे आपल्या टीमचा मॅचेस चालू होतील. दत्ताभाई आभारी आहे, तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या व्हिडिओला पोस्टला कमेंट करता आणि मी खूप खूप आभारी आहे. नाव लक्षात राहणारे लोक त्या दत्ता दळवी तुम्ही आहात आणि भरपूर लोक असे आहेत, एक 20-25 लोक माझ्यासोबत अशी आहेत की ती मला खूप पसंत करतात. प्रत्येक पोस्टला ती हाय करतात, कमेंट करतात, लाईक करतात, शेअर करतात. आभारी आहे साहेब दत्ता दळवी, तुमचा खूप खूप आभारी आहे. चला आता चालू होईल थोड्याच वेळात आणि मी 2 मिनिटासाठी थांबतोय. तुम्ही लोक जाऊ नका कुठेच. जसं उद्घाटन होईल मी लगेच लाईव्ह चालू करेन. तोपर्यंत थोडासा ब्रेक घेतो आणि परत तुमच्याकडे येतो.